Hello and welcome back, friends. This video is about a reconstitution of the partnership in case of admission of a partner. Friends, we have already studied account of partnership firm. As you knew, according to Companies Act 2013, there is minimum 2 and maximum 50 partners can involve in partnership firm. But due to admission of a new partner, retirement of a partner, or death of the partner, make the change in the relationship among the partners, and the form of partnership is called as a reconstitution of the partnership. So in this video we are going to learn about a reconstitution of partnership. म्हणजे मित्रांनो, आपल्याला माहीत आहे पार्टनरशिप फर्ममध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 पार्टनर्स असू शकतात. हे आपण कंपनी ॲक्ट 2013 नुसार शिकलेलो आहोत. पण ह्या पार्टनरच्या संख्येमध्ये एखादा न्यू पार्टनर्स ॲडमिट झाला किंवा एखाद्याचं रिटायरमेंट झालं किंवा एखाद्या पार्टनरचं डेथ म्हणजे मृत्यूमुळे त्यांच्या संख्येमध्ये म्हणजे पार्टनरच्या संख्येमध्ये बदल होत असतात. त्यामुळे पार्टनरशिपमध्ये पार्टनर्सच्या रिलेशनमध्ये चेंजेस होतात. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप असं म्हणणार आहोत. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टनरशिप फर्म. डेफिनेशन ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म: द चेंज इन द रिलेशनशिप अमंग द पार्टनर्स अँड द फॉर्म ऑफ पार्टनरशिप इज कॉल्ड ॲज अ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टनरशिप. There are number of ways and forms of reconstitution. Number first, admission of a partner. Number second, retirement of the partner. Number third, death of the partner. हे 3 फॉर्म आहेत किंवा हे 3 वेज आहेत की ज्या माध्यमातून किंवा ह्या फॉर्म्समुळे आपल्याला काय करायला लागतं, आपली पार्टनरशिप रिकॉन्स्टिट्यूशन किंवा रिकन्स्ट्रक्ट करायला लागते. आणि म्हणून आपण ह्या फॉर्मचा विचार करणार आहोत. व्हेरी फर्स्ट, दॅट इज ॲडमिशन ऑफ द पार्टनर. ॲडमिशन ऑफ द पार्टनर्स, ॲज यू नो, विथ द कन्सेंट ऑफ ऑल द पार्टनर्स अ न्यू पर्सन कॅन बी ॲडमिटेड. आपल्या एक्झिस्टिंग पार्टनर्सच्या कन्सेंटच्या माध्यमातून आपण नवीन पार्टनर्स ॲडमिट करून घेऊ शकतो. When a person is admitted as a partner into existing partnership firm, the process is called as admission of a partner. जेव्हा आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये नवीन पार्टनरचे ॲडमिशन आपण करतो किंवा त्याला आपला प्रवेश देतो, त्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहोत, ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. आता हे ॲडमिशन आपण का करतो? व्हाय एक्झिस्टिंग पार्टनर्स ॲडमिट न्यू पार्टनर्स? ते का करतात ॲडमिशन? बिकॉज ऑफ फॉर ॲडिशनल कॅपिटलचा बेस जर आपल्याला एक्सपांड करायचा असेल, तर तुम्हाला नवीन पार्टनर जर आपण आणला तर तो कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. त्याचं गुडविल आपल्याला वापरता येऊ शकतं. म्हणजे हा गुडविल घेऊन येतो. ॲडिशनल गुडविल, लेबर पॉवर, दॅट इज मॅन पॉवर, अँड स्किल ऑफ न्यू पार्टनरचं स्किल आपण आपल्या बिझनेससाठी एक्सपान्शनसाठी वापरू शकतो. म्हणून ॲडिशनल कॅपिटल, गुडविल, लेबर अँड स्किलसाठी आपण शक्यतो ॲडमिशन ऑफ द पार्टनर्स करत असतो. आता आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये नवीन ॲडमिशन आपल्याकडे पार्टनर्स झाल्यामुळे काय काय होऊ शकतं, आपल्या बिझनेसमध्ये सम इम्पॉर्टंट चेंजेस अँड ॲडजस्टमेंट वी हॅव टू रिक्वायर्ड टू बी मेड. म्हणजे आपल्याला नवीन चेंजेस करायला लागतील इन द बुक्स ऑफ द फर्म. ॲज आय सेड बिफोर, इन बिझनेस सम इम्पॉर्टंट चेंजेस ऑर ॲडजस्टमेंट आर रिक्वायर्ड टू बी मेड इन द बुक्स ऑफ द फर्म. म्हणजे चेंजेस कोणते असणार आहेत? द चेंजेस लाईक कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन बाय न्यू पार्टनर. नवीन पार्टनर जो कॅपिटल आणतो त्याच्यामुळे कॅपिटलच्या बॅलन्समध्ये फरक पडणार आहे. ते ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे. ट्रीटमेंट ऑफ गुडविल. न्यू पार्टनर्स गुडविल आपल्याकडे अरेंज करतो किंवा ब्रिंग करतो इन कॅश किंवा आपण रेज करतो. अशा वेळी ट्रीटमेंट कसं करायचं गुडविलला ते आपल्याला या ठिकाणी करायला लागणार आहे. नवीन पार्टनर्स आल्यामुळे चेंजेस इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, ओल्ड रेशो असणार आहे. नवीन पार्टनर्स ॲडमिट झाल्यामुळे वी हॅव टू फाइंड आउट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. देर आर सम रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ॲसेट्स आपल्याकडे असतात त्यांच्या किमतीमध्ये, त्यांच्या व्हॅल्यूमध्ये बदल होऊ शकतात किंवा आपण ॲडिशनल लायबिलिटी त्या ठिकाणी
इन्क्रीज करू शकतो की घेत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहेत, तर ह्या चेंजेससाठी अकाउंटिंग ट्रीटमेंट करायला लागणार आहेत. आणि ह्या अकाउंटिंग ट्रीटमेंट आपण कशा करायच्या, कशा रेकॉर्ड करायच्या, हाऊ टू रेकॉर्ड्स जर्नल एंट्रीज फॉर चेंजेस ऑफ दीज, कसे करायचं त्याचं आपल्याला फॉर्मॅट बघायला लागेल. त्यात आपण ॲडजस्टमेंट्स आणि त्या जर्नल एंट्र्या कशा असू शकतात त्या आपण एक त्याच्यावर नजर टाकूया आणि मग आपण पुढे प्रॅक्टिकली वर्क करणार आहोत. ॲडमिशन करत असताना आपल्याला आवश्यक असणाऱ्या ह्या जर्नल एंट्रीज रेकॉर्ड कशा करायच्या ते आपण बघणार आहोत. स्टेप वाईज जाऊया. स्टेप नंबर फर्स्ट, ट्रान्सफर ऑफ रिझर्व्स ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. नवीन पार्टनर्स आपल्याकडे येण्यापूर्वी एक्झिस्टिंग पार्टनर्स जे आहेत किंवा ओल्ड पार्टनर्स जे आहेत ते काय करणार आहेत, त्यांनी जे जमा केलेलं प्रॉफिट किंवा लॉस आहे किंवा त्यांचे जे रिझर्व्स आहेत ते अगोदर वाटून घेणार. कोण? ओल्ड पार्टनर्स. जे जुनं आहे ते नवीनाला आपण देणार नाही आहोत. त्याच्यामुळे जे काय रिझर्व्स अक्युमुलेटेड म्हणजे जमा असलेलं प्रॉफिट आणि लॉस जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला, अर्थातच ओल्ड पार्टनर्सना. म्हणून त्याच्यामध्ये पहिली एंट्री आपण काय करणार बघा. नंबर फर्स्ट, रिझर्व्स. रिझर्व्स म्हणजे प्रॉफिटचा ठराविक भाग आपण एका बाजूला काढतो, स्पेअर ठेवतो फॉर एक्सटेन्शियल रिक्वायरमेंट. एखादं आकस्मिक काय घडलं तर आपल्याकडे रिझर्व्स पाहिजे, मग प्रॉफिटचा काही भाग आपण जो बाजूला काढतो त्याला काय म्हणणार, रिझर्व्स. आणि प्रॉफिट्स हे नेहमी क्रेडिटला असतं आणि म्हणून आपण त्यांना कॉमन घेतलेलं आहे. रिझर्व्स आणि प्रॉफिट्स जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर ती आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत अमंग ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. प्रॉफिट नेहमी क्रेडिट करतो आपण, म्हणून त्यांच्या कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला आपण क्रेडिट केलं, इकडे डेबिट केलं. मग एंट्री काय असणार बघा. रिझर्व्स दॅट इज जनरल रिझर्व्स अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस दॅट इज प्रॉफिट अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट. म्हणून ही आपली रिझर्व्स आणि अक्युमुलेटेड म्हणजेच काय, मागील जमा असलेलं जे प्रॉफिट आहे ते आपण असं वाटून घेणार आहोत, रिझर्व्स अँड प्रॉफिट. सेम ॲज टू अक्युमुलेटेड लॉसेस, ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉसेस. लॉस डेबिट असतं म्हणून आपण त्यांच्या अकाउंटला डेबिट केलं. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस. हे लॉस आहे, हे प्रॉफिट आहे. म्हणून अशा प्रकारे आपण रिझर्व्स, अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉसेस ट्रान्सफर करून घेतली. स्टेप नंबर सेकंड, न्यू पार्टनर्स एंटर करतो आणि अशा वेळेस तो काय करतो, कॉन्ट्रीब्युशन आणतो. कसलं? कॅपिटल. कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल बाय न्यू पार्टनर्स इन द फॉर्म ऑफ कॅश ऑर ॲसेट ऑर काइंड. म्हणजे तो कॅशमध्ये आणतो किंवा काइंडमध्ये आणतो किंवा एखादा ॲसेट घेऊन येतो, अदर ॲसेट कोणता असेल तर. मग त्याची एंट्री आपल्याकडे तो घेऊन येतो म्हणजेच कॅश कम्स इन. चेक आणला, ड्राफ्ट आणला तर बँक इज द रिसिवर. ॲसेट कम्स इन देअरफॉर डेबिट. काय आणेल त्याच्यावर, कॅश आणली तर कॅश अकाउंट डेबिट, कोणी आणली, न्यू पार्टनर्स कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल. चेक आणला तर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल. एखादा मशिनरी घेऊन आला तर मशिनरी अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल. असे आपण न्यू पार्टनरचं कॅपिटल आपण या ठिकाणी घेणार स्टेप नंबर सेकंडमध्ये. थर्ड, ट्रीटमेंट ऑफ गुडविल. नवीन पार्टनर आपल्याकडे जो ॲडमिट होतो तो अर्थातच आपलं स्वतःचं गुडविल कॉन्ट्रीब्यूट करतो आणि तो इन कॅश आणू शकतो. म्हणून त्याच्यामध्ये आपण 2 फॉर्म केले, 2 सब नंबर टाकले. स्टेप नंबर या ठिकाणी आहेत बघा. ए म्हणालो या ठिकाणी, इफ गुडविल इज कॉन्ट्रीब्युटेड इन कॅश. जर त्याने कॅशमध्ये आणली असेल तर, मग कॅशमध्ये आणली तर रिटेन इन टू द बिझनेस अँड विड्रॉन बाय द पार्टनर्स. असं 3 केसेस या ठिकाणी होऊ शकतात. ओके, मग त्याची स्टेप नंबर ए आपण घेतो आहे. गुडविल इन कॅश, रिटेन इन द बिझनेस अँड विड्रॉन बाय द पार्टनर्स. नंबर फर्स्ट, गुडविल ब्रिंग्ज इन कॅश. जर कॅशमध्ये गुडविल त्याने आणलं, सेम ॲज टू कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. आता तो काय घेऊन येतो, गुडविल. देअरफॉर कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. अशी आपली एंट्री होणार इफ ही ब्रिंग्स गुडविल इन कॅश. आता हे जे गुडविल आहे ते बिझनेसला रिटेंड करायचं आहे, बिझनेसमध्ये रिटेंड करायचं आहे. हे कंपल्सरी एंट्री आहे. कॅश आणल्यानंतर लगेच आपल्या ओल्ड पार्टनर्सला हे रिटेंड करायचं आहे आणि त्यामुळे गुडविल रिटेन इन टू द बिझनेस. गुडविल जे क्रेडिट होतं ते आपण काय केलं, डेबिट केलं. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट.
करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट. म्हणून या ठिकाणी रिटेन म्हणजे बिझनेसमध्ये आपण त्या गुडविलचा वापर करतो. याचं जे काय गुडविल आहे ते बाकीच्यांना पण मिळायला पाहिजे, त्याचं बेनिफिट यांना मिळायला पाहिजे आणि ते बेनिफिट आपण देतो, बिझनेसला बेनिफिट देतो. आणि म्हणून ती एंट्री गुडविल रिटेन इन टू द बिझनेस, दॅट इज गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल, ओनली ओल्ड अकाउंट डेबिट. ओके, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. आणि गुडविल शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स, दॅट इज ओल्ड पार्टनर्स इन सॅक्रिफाईस रेशो. व्हॉट इज सॅक्रिफाईस रेशो? सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय असणार आपल्याकडे, तर तो आपण काढणार आहोत. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो असं आपण कॉन्ट्रीब्यूट करून काढणार आहोत. म्हणजेच आपल्याकडे असणारे ओल्ड पार्टनर्स जे काय सरेंडर करतात आपला शेअर टू न्यू पार्टनर्स, तो रेशो या ठिकाणी आहे, इज कॉल्ड सॅक्रिफाईस रेशो. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हाऊ टू कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो अँड व्हॉट इज द सॅक्रिफाईस रेशो. रिटेन झालं, कॅशमध्ये आणलेलं गुडविल आता काय झालं आपल्याकडे, रिटेन झालं. लेट्स सी. फर्स्ट एंट्री, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अँड गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. गुडविल टू गुडविल कॅन्सल्ड. द एंट्री रिमेन्स कॅश और बँक अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. म्हणजेच हीच कॅश जी गुडविलची आहे ती रिटेन झाली इन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. रिटेन. नेक्स्ट, हे जे गुडविल आहे आणलेलं, इफ ओल्ड पार्टनर्स वॉन्ट टू विड्रॉन दे कॅन विड्रॉन. ऑप्शनल आहे, जर मेन्शन केलं तरच करणार आहोत. ह्या प्रिव्हियस एंट्री कंपल्सरी आहे आणि ही तिसरी एंट्री ऑप्शनल आहे. जर त्यांची इच्छा असेल किंवा तसं आपल्या प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलं असेल तर आपण विड्रॉन करणार आहोत. गुडविल विड्रॉन बाय पार्टनर्स, अर्थात ओल्ड पार्टनर्स विड्रॉन करतात. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. प्रिव्हियसमध्ये मी तुम्हाला कॅन्सल करून दाखवली एंट्री. गुडविलला गुडविल कॅन्सल झालं, रिटेन झालं बिझनेसमुळे. एंट्री रिमेंड काय राहिली बघा आपल्याकडे, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. कॅश आली कोणाकडे आहे सध्या, ओल्ड पार्टनर म्हणजे बिझनेसमध्ये आहे. आता हे विड्रॉन करतायत ओल्ड पार्टनर्स, म्हणजे रिव्हर्स एंट्री. बघा, रिव्हर्स एंट्री केली आपण, ओल्ड पार्टनर्सला डेबिट केलं, कॅशला क्रेडिट केलं, गुडविलला गुडविल गेल्यामुळे. त्याच्यामुळे आपली एंट्री विड्रॉनची काय होते बघा या ठिकाणी, गुडविल विड्रॉन बाय द पार्टनर्स, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट इफ करंट अकाउंट इज देअर, करंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. अशी आपण ती एंट्री विड्रॉनची केली. सेकंड स्टेपमधला, थर्ड स्टेपमधला आपला सेकंड ऑप्शन या ठिकाणी बी आहे. इफ न्यू पार्टनर कुड नॉट कॉन्ट्रीब्यूट द गुडविल, जर त्याने कॉन्ट्रीब्यूट केलंच नाही, गुडविल आणलंच नाही इन कॅशमध्ये, तर रिमेनिंग पार्टनर्स काय करतात, गुडविल रेज करतात, क्रिएट करतात. देअरफॉर इफ कॅशमध्ये नसेल तर गुडविल रेज अँड रिटर्न ऑफच्या आपण भाग बघणार आहोत ह्या फेजमध्ये. गुडविल रेज करतोय म्हणजे क्रिएट करतोय. आता करणार कोणतं, ओल्ड पार्टनर्स. मगाशी कॅश होती म्हणून कॅश अकाउंट डेबिट आपण केलं होतं, पण आता कॅश नाही आहे म्हणून आपण नंबर फर्स्ट गुडविल इज रेज्ड, रेज करणार आपण म्हणजेच कोण, ओल्ड पार्टनर. देअरफॉर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. अशी आपली एंट्री होणार. कॅश एंट्री होणार नाही, तर गुडविल आलं, कोणी आणलं, ओल्ड पार्टनर्स कॅपिटलने या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केलं किंवा रेज केलं. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. कोणत्या रेशोमध्ये, ओल्ड रेशोमध्ये. त्यांचा जो काय ओल्ड रेशो आहे त्या रेशोमध्ये हे करणार, गुडविल रेज करणार आहेत. आणि हे गुडविल सपोज वाटलं रिटर्न ऑफ करूया, काढून टाकूया, तर ते सुद्धा ऑप्शनल आहे, आपण काढू शकतो, काढून टाकू शकतो. इफ गुडविल रिटर्न ऑफ, अर्थात ते न्यू रेशोमध्ये. आता न्यू रिटर्न ऑफ करताना अर्थात ती गेजन असू शकतात, म्हणून ऑल पार्टनर्स म्हणालो आपण. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. दोघांनी आणलं, तिघांनी विड्रॉन केलं, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. अशी आपली ती गुडविल संदर्भात असणार आहे. ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन ऑफ द पार्टनर there are some assets and liabilities. The value of assets or liability may be increase or decrease. Means revaluation of assets and liabilities. Assetsची किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते, लायबिलिटीजसुद्धा कमी किंवा जास्त होऊ शकतात, किंवा आपण ॲडिशनल लायबिलिटी घेऊन येऊ शकतो. म्हणून रिव्हॅल्युएशन जर झालं असेल तर हाऊ टू रेकॉर्ड, कसं रेकॉर्ड करायचं. नंबर फर्स्ट, इफ व्हॅल्यू ऑफ ॲसेट इन्क्रीज, ॲसेट इन्क्रीज झाला अँड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी डिक्रीज, आणि लायबिलिटी कमी झाली,
तर एंट्री कोणती असणार, ॲसेट ॲज इट इज डेबिट. ॲसेटचा बॅलन्स कोणता असतो, ऑलवेज डेबिट, म्हणून ते आपण तसंच ठेवलं ॲसेट अकाउंट डेबिट. कारण ॲसेट इन्क्रीज झाला म्हणजे किंमत वाढली, पण डेबिटचं डेबिट केलं, ॲसेट्स अकाउंट डेबिट. लायबिलिटी डिक्रीज झाली, किंमत कमी झाली, लायबिलिटी ऑलवेज शोज क्रेडिट साईड, म्हणून आपण किंमत कमी झाल्यामुळे डेबिट केलं, पण बोथ आर डेबिट. ॲसेट इन्क्रीज झाला देअरफोर डेबिट, लायबिलिटी कमी झाली म्हणून क्रेडिटचं डेबिट केलं आपण, देअरफोर ॲसेट्स अकाउंट डेबिट, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. आता रिव्हॅल्युएशनला आपण काय म्हणू शकतो, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. हे कुठनं आलं आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, आपण प्रिव्हियस इयरला म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, ज्यावेळेस आपलं इयर क्लोज करतो तेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि मग 1 एप्रिलला आपण न्यू पार्टनर्स ॲडमिट केला, मग त्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण ॲडजस्टमेंट करतो नवीन, म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट ऑर रिव्हॅल्युएशन अकाउंट. काय एंट्री केली आपण, ॲसेट अकाउंट डेबिट, लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. इफ अपोजिट, इफ व्हॅल्यू ऑफ ॲसेट डिक्रीज अँड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी इन्क्रीज, ॲसेट कमी झाला मग डेबिट आहे त्याला क्रेडिट करा, लायबिलिटी इन्क्रीज झाली मग क्रेडिटचे क्रेडिट ठेवा, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट टू लायबिलिटीज अकाउंट. अशा त्या एंट्री आपण घेतल्या. एखादा ॲसेट रेकॉर्ड करायचा राहिला, रेकॉर्डिंग द अनरेकॉर्डेड ॲसेट, एखादा ॲसेट आहे तो रेकॉर्ड करायचा राहिला तर रेकॉर्ड करतो आपण ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. नवीन ॲसेट आला म्हणून डेबिट केला आणि तो आपण ॲडजस्ट करणार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. अशी आपण एंट्री पास करणार. त्या संदर्भात रेकॉर्डिंग ऑर क्रिएटिंग न्यू लायबिलिटी, जसा ॲसेट आपण रेकॉर्ड केला तसे एखादी लायबिलिटी आपण रेकॉर्ड करायची राहिलेली असेल किंवा अनरेकॉर्डेड असेल किंवा नवीन आपण लायबिलिटी केलेली असेल, क्रिएटिंग न्यू लायबिलिटी, देन रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटीज अकाउंट, लायबिलिटी ऑलवेज क्रेडिट, म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटी अकाउंट. अशी आपण त्याची एंट्री पास करणार. इथे आपली नंबर 4 स्टेप झाली रिव्हॅल्युएशन. आता नंबर 5ला क्लोज करा. ॲडजस्टमेंट सगळ्या आपल्या झाल्या आहेत. आता क्लोजिंग, जी आपण अकाउंट तयार करणार ती क्लोज करणार आहोत, बरोबर. देअरफॉर रिव्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस ट्रान्सफर, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ऑर लॉसेस ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. जे काय तुम्हाला ह्या दरम्यान प्रॉफिट अँड लॉस झाला आहे, ट्रान्सफर टुवर्ड्स ओल्ड पार्टनर्स, न्यू ओल्ड पार्टनर्सला आपण ट्रान्सफर करणार आहोत. कोणत्या रेशोमध्ये, इन ओल्ड रेशोमध्ये. ह्या कोणत्या इंट्र्या, क्लोजिंग इंट्र्या. म्हणजे नंबर 5 स्टेप आपले काय असतात, क्लोजिंग. नंबर 1 काय आपण बघितली होती, अर्थात रिझर्व्ह ट्रान्सफर करायची. दुसरी स्टेप काय होते, आपण न्यू पार्टनर्स कॅपिटल घेऊन येतो, ते कॅपिटल आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं. ट्रीटमेंट फॉर गुडविल 3rd स्टेप, रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज 4th स्टेप, अँड नंबर 5th काय असणार आपली क्लोजिंग स्टेप. आता क्लोज करताना फर्स्ट अकाउंट कोणतं, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये तुम्हाला काय सापडेल, प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट झालं तर काय, नंबर 1 रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. जे काय प्रॉफिट येईल ते ट्रान्सफर तुम्हाला करायचे कोणाला, ओल्ड पार्टनर्स कॅपिटलला. म्हणजे एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. इफ मेन्शन करंट, जर करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत, ठीक आहे. प्रॉफिट नाही झालं तर काय होणार, लॉस, म्हणून ऑर टाकला नाही. ते दोघांपैकी एकच एंट्री होणार, आयदर प्रॉफिट ऑर लॉस. देअरफॉर सेकंड रिव्हॅल्युएशन लॉस झालं तर अपोजिट एंट्री, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट अँड ॲडजस्टमेंट अकाउंट. ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटलला किंवा करंट अकाउंटला तुम्ही डेबिट करणार आहात, जर करंट अकाउंट असेल तर, आणि ते कुठनं, टू रिव्हॅल्युएशन और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. असं प्रॉफिट ऑर लॉस अशा एंट्र्या पास केल्या. थर्ड्स आपण घेतलेले आहे, जर त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल असेल न्यू रेशोमध्ये, नवीन पार्टनर जो येतो तो कधी कधी आपल्याला रिक्वेस्ट करू शकतो की आपण कॅपिटल रिअरेंज करूया, रिकन्स्ट्रक्ट करूया, कोणत्या रेशोमध्ये, न्यू रेशोमध्ये. आणि तसं जर असेल, जर प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलं तर आपण ही तिसरी एंट्री या ठिकाणी पास करणार, ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल न्यू रेशो इफ इट स्टेटेड इन द प्रॉब्लेम. जर त्याने सांगितलं असेल तरच आपण करणार आहोत. त्याच्यामुळे ही आपल्याकडे शेवटची एंट्री. जर कॅपिटलचा बॅलन्स सरप्लसमध्ये आला असेल आपला, तर तो आपण ट्रान्सफर कुठे करणार बघा, कन्सर्न पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जो कोण असेल पार्टनर त्याच्या डेबिटला, त्याला आपण डेबिट करणार आहोत. टू, त्याला आपण काय देणार, म्हणजे त्याचं कॅपिटल जर एक्स्ट्रा राहत असेल, शिल्लक राहत असेल,
क्रेडिट बॅलन्स असेल त्या पार्टनरचा, तर ते एक्स्ट्रा जे कॅपिटल आहे त्याला आपण कॅशमध्ये परत करू शकतो, चेकमध्ये किंवा त्याच्या करंट अकाउंटला आपण ट्रान्सफर करून ठेवू शकतो. जर नवीन रेशोप्रमाणे कॅपिटल त्याचं अतिरिक्त असेल, एक्स्ट्रा असेल, तर ते आपण त्याला परत देणार किंवा करंट अकाउंटला स्टोअर करून ठेवणार. मग एंट्री काय बघा, कन्सर्न पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक ऑर करंट अकाउंट ट्रान्सफर करणार. इफ नवीन रेशोप्रमाणे कॅपिटल कमी पडतं एखाद्या पार्टनरचं, म्हणजे डेबिट साईडला बॅलन्स आला त्यांचा, डेफिसिट कॅपिटल त्याला म्हणणार आपण, म्हणजेच रिक्वायर्ड कॅपिटल जे आपल्याकडे असायला हवं होतं त्याच्यापेक्षा ह्याचं कॅपिटल कमी आहे, म्हणजे ह्याने ते कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे, आणायला पाहिजे. मग त्याच्याकडनं आपण कसं घेणार, एक तर कॅश ऑर बँक किंवा त्याच्या करंट अकाउंटमधनं आपण ते डेबिट करून घेणार आणि त्याच्या पार्टनर्स कॅपिटलला आपण क्रिएट करणार. एंट्री कॅश ऑर बँक ऑर करंट अकाउंट डेबिट टू कन्सर्न पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अशा ह्या एंट्र्या आहेत. ह्या प्रोफॉर्माज एंट्र्या नोट डाऊन करा मित्रांनो तुमच्या वहीमध्ये, म्हणजे आपल्याला त्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या वेळेस त्याचा उपयोग होणार आहे. तर आपण काय शिकलो या ठिकाणी, जर्नल एंट्र्या कशा रेकॉर्ड करायच्या. स्टेप नंबर फर्स्ट, उपलब्ध असणारे अवेलेबल रिझर्व्स अँड अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉस आहे ते ट्रान्सफर करा. सेकंड, न्यू पार्टनर्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे कॅपिटलमध्ये, त्याला ट्रीटमेंट द्या, ट्रीटमेंट ऑफ गुडविल. थर्ड स्टेप आपण केली. त्याच्यानंतर आपल्याकडे असणारे ॲसेट्स लायबिलिटी रिव्हॅल्यूड झाले असतील तर ते रिव्हॅल्युएशन आपण मेंटेन करणार आहोत किंवा रेकॉर्ड करणार आहोत. ॲट लास्ट क्लोजिंग एंट्र्या. या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय प्रॉफिट किंवा लॉस झालं असेल तर ते ओल्ड पार्टनरचं आहे ते डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये प्रोफॉर्मा जर्नल एंट्रीज आणि इंट्रो केला ॲडमिशन ऑफ पार्टनरचं. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचं बघणार आहोत. टिल देन, गुड बाय, थँक्यू.